मुंबई स्वप्नांचं शहर. चकचकीत इमारती, गजबजलेले रस्ते आणि सतत धावणारी लोकल ट्रेन. पण या शहराच्या चमकदार चेहऱ्यामागे आहे एक अंधाराचं विश्व, मुंबई अंडरवर्ल्डचं. आणि या अंधाऱ्या जगाचा एकेकाळचा बेताज बादशाह होता अरुण गवळी, ज्याला सगळे ओळखतात डॅडी म्हणून. एक साधा मिल कामगार जो बनला मुंबईच्या गुन्हेगारी जगताचा डॉन आणि मग पाय ठेवला राजकारणात. कशी आहे ही थरारक कहाणी? काय आहे अरुण गवळीच्या आयुष्याचे रहस्य? चला जाणून घेऊया त्याच्या आयुष्याचा हा खतरनाक प्रवास. पण थांबा, ही कहाणी फक्त गुन्हेगारीची नाही, तर गरिबी, महत्त्वाकांक्षा आणि लोकांच्या मनात घर करणाऱ्या एका माणसाची आहे. मग चला एक नजर मारूया मुंबई अंडरवर्ल्डच्या गलीबोळात. 70चं दशक. मुंबई तेव्हा खूप वेगळी होती. टेक्स्टाईल मिल्स ही शहराची खूप मोठी ओळख होती. पण हळूहळू या मिल्स बंद होऊ लागल्या. कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. याच काळात अहमदनगरच्या एका साध्या कुटुंबातून एक तरुण मुंबईत आला. त्याचं नाव होतं अरुण गुलाब अहिर, पण त्याला खरी ओळख मिळाली ती डॅडी म्हणून. अरुण गवळीचा जन्म झाला 17 जुलै 1955. त्याचं कुटुंब साधं होतं. त्याचे वडील गुलाब अहिर एक शेतकरी होते, पण गरिबीमुळे त्यांना मुंबईत यावं लागलं. भायखळ्यात एका छोट्याशा खोलीत त्याचं कुटुंब राहायचं. अरुणने शिक्षण घेतलं, पण त्याला लवकरच कळालं की शिक्षणाने पोट भरणार नाही. मग त्याने मिलमध्ये काम सुरू केलं, पण मिलमधलं कष्टाचं आयुष्य आणि कमी पगार यामुळे त्याचं मन कंटाळलं. त्या काळात भायखळ आणि परेलसारख्या भागात गुन्हेगारी वाढत होती. मिल कामगारांमधूनच अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले. अरुण गवळीसुद्धा याच्यातून सुटू शकला नाही. त्याने निवडला एक शॉर्टकट, गुन्हेगारीचा रस्ता. त्याची ओळख झाली रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्याशी. हे दोघे म्हणजे भायखळा कंपनीचे मोठे डॉन. रामा नाईक हा एक कुख्यात गुन्हेगार होता, जो अवैध दारूचा धंदा, मटका, जुगार आणि हप्ता वसुली करायचा. अरुण गवळी सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाला आणि हळूहळू त्यांनी आपली जागा पक्की केली. रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या मार्गदर्शनाखाली अरुणने गुन्हेगारीच्या जगात आपलं नाव कमावलं. त्याचं धाडस, हुशारी आणि निष्ठा यामुळे तो लवकरच पोलिसांचा महत्त्वाचा भाग बनला. पण 1988 मध्ये एक मोठी घटना घडली. रामा नाईकचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये खात्मा झाला. यानंतर बाबू रेशीम सुद्धा मारला गेला. आता भायखळा कंपनीचं नेतृत्व कोण करणार? याच वेळी अरुण गवळी पुढे आला आणि तो बनला या टोळीचा नवा डॉन. भायखळ्यातली दगडी चाळ ही फक्त एक उदाहरण, पण अरुण गवळीचं साम्राज्य. दगडी चाळ म्हणजे त्याचा अड्डा, त्याचा किल्ला आणि त्याचं घर. इथूनच तो मुंबई अंडरवर्ल्डवर हुकूम चालवायचा. त्याच्या गँगने अवैध दारू, मटका, जुगार, हप्ता वसुली आणि सुपारी किलिंगचं जाळं संपूर्ण मुंबईत पसरवलं. दगडी चाळीतूनच त्याचे सर्व प्लॅन चालायचे. त्याच्याकडे एक मोठी फौज होती, जी त्याच्या एक इशाऱ्यावर जीव घ्यायला आणि जीव द्यायला तयार होती. पण त्या काळात अरुण गवळीचा सामना झाला आणखी एका मोठ्या डॉनशी, दाऊद इब्राहिम. दाऊद आणि अरुण गवळी यांच्यात सतत टक्कर व्हायची. दाऊदची डी कंपनी गँग आणि अरुण गवळीची भायखळा कंपनी यांच्यात अनेकदा रक्तरंजित गँगवॉर झालं. मुंबईच्या रस्त्यांवर बंदुका धडाडायच्या आणि गल्लीबोळात दहशत पसरायची. पण 1993 मध्ये मुंबईत मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामागे दाऊदचं नाव आहे आणि तो मुंबईतून दुबईला पळाला. यामुळे अरुण गवळीला मुंबईच्या अंडरवर्ल्डवर एक हाती सत्ता मिळाली. पण डॅडी फक्त गुन्हेगार नव्हता, तो लोकांचा मसिया सुद्धा. भायखळा आणि परेलच्या गरीब लोकांसाठी तो देवासारखा होता. मार्केटमध्ये भाज्या महाग झाल्या की तो स्वस्तात विकायचा. गरिबांना अन्न, कपडे आणि पैशांची मदत करायचा. त्यामुळे तो गुन्हेगार असूनही लोकांच्या मनात त्याचं वेगळं स्थान होतं. दगडी चाळीत त्याच्याबद्दल अजूनही अनेक प्रकार सांगितले जातात. काही लोक म्हणायचे, डॅडी आहे म्हणून आम्हाला कोणी हात लावत नाही. त्याच्या दर्दव्याचं आणखी एक कारण होतं, त्याची पर्सनल लाईफ. अरुण गवळीचं लग्न झालं आशा गवळी यांच्याशी, ज्या त्याच्या आयुष्यातल्या एक मोठा आधार बनल्या. त्यांना 2 मुली आणि एक मुलगा आहे. त्याचं कुटुंब दगडी चाळीतच राहायचं आणि त्याने कधीच आपल्या गुन्हेगारी आयुष्याला आणि कौटुंबिक आयुष्याला एकत्र मिसळू दिलं नाही. अरुण गवळीचं आयुष्य फक्त गुन्हेगारीपुरतंच मर्यादित नव्हतं. 1990च्या दशकात त्याने एक मोठा निर्णय घेतला, राजकारणात प्रवेश करायचा. आणि त्याने 1997 मध्ये अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला. त्याचा पक्ष गरिबांच्या आणि कामगारांच्या हक्कासाठी लढणारा होता. मुंबई महानगरपालिकेत त्याच्या पक्षाचे अनेक नगरसेवक निवडून आले.
दगडी चाळीत त्याने आपल्या दरबार भरवायला सुरुवात केली. लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे आणि तो त्यांना न्याय द्यायचा. 2004 मध्ये अरुण गवळीने स्वतः विधानसभा निवडणूक लढली. त्याने चिंचपोकळी मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण तो जिंकला नाही. तरीही त्याचं राजकीय वजन कमी झालं नाही. त्याच्या पक्षाने स्थानिक पातळीवर खूप प्रभाव टाकला, पण याच काळात त्याच्यावर अनेक गुन्हेगारी खटले दाखल होऊ लागले. पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली होती, त्यामुळे त्याचे साम्राज्य हळूहळू कमजोर होत गेले. त्यानंतर 2007 मध्ये अरुण गवळीच्या आयुष्याला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खुनाच्या आरोपात त्याला अटक झाली. हा खटला खूप गाजला. 2011 मध्ये कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यावर मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली. आता जो माणूस मुंबई अंडरवर्ल्डवर राज्य करायचा तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद झाला. त्याच्या सुटकेची याचिका अजूनही कोर्टात होत आहे. त्याच्या कुटुंबाने आणि समर्थकांनी त्याला निर्दोष ठरवलं आहे, पण सत्य काय आहे हे फक्त वेळच सांगू शकते. अरुण गवळीचं साम्राज्य आता फक्त आठवणीचा भाग राहिला आहे. दगडी चाळ अजूनही आहे, पण तिथली ती दहशत आता नाही. अरुण गवळी एक नाव जे मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. तो गुन्हेगार होता, पण त्याच वेळी अनेकांसाठी तो डॅडी होता. त्याच्या आयुष्यावर 2017 मध्ये डॅडी नावाचा चित्रपट बनला, ज्यात अर्जुन रामपालाने त्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने अरुण गवळीच्या आयुष्याला पुन्हा एकदा चर्चेत आणले, पण खऱ्या आयुष्यात अरुण गवळीचं पात्र इतकं सोपं नव्हतं. आज मुंबई बदलली आहे. अंडरवर्ल्डचा तो काळ मागे पडला, पण दगडी चाळीत अजूनही अरुण गवळीच्या कहाण्या सांगितल्या जातात. काही लोक त्याला नायक मानतात, तर काही त्याला खलनायक. पण एक गोष्ट नक्की, अरुण गवळीने मुंबईच्या इतिहासात आपली छाप सोडली. त्याचं आयुष्य हे एक थरारक सिनेमासारखं आहे, ज्यात आहे ड्रामा, ॲक्शन आणि भावना. तुम्हाला काय वाटतं, अरुण गवळी हा खलनायक होता की नायक? त्याच्या आयुष्यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशा आणखी थरारक कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई अंडरवर्ल्डच्या अशा थरारक कहाण्या आणि इतिहासातील गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कहाणीसोबत.